नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज कांदा पिकाबद्दल चर्चा करणार आहोत. जेणेकरून बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात की सर पहिली फवारणी आता 10-15 दिवसानंतर तणनाशक मारून झालेला आहे, त्यानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे. परंतु काय होतं, रोप वाटिका आपण रोप तयार करून दुसऱ्या वावरामध्ये ज्यावेळेस रोप लावतो, कांदा रोप, त्या ठिकाणी कांद्याची थोडी थोडी कुठे का होईना मर होत असते. त्या ठिकाणी आपल्याला काय कॉम्बिनेशन घेतलं गेलं पाहिजे जेणेकरून आपली मर पण थांबेल आणि रिझल्ट चांगला येईल. अशा ठिकाणी आपल्याला मर थांबेल आणि पाथीची संख्या जबरदस्त वाढेल किंवा शेंडा पटकन पकडेल आणि मुळांची पण संख्या वाढेल. त्यामध्ये मी मर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, बायर कंपनीचे युवर गोल्ड वापरायचं आहे. यामध्ये युवर गोल्डचं काम तुमचं मर असू द्या, कूज असू द्या, हे काम युवर गोल्डचं थांबवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक म्हणून काय घ्यायचं आहे, तर आपल्याला कीटकनाशक म्हणून थाला घ्यायचा आहे. त्यामध्ये काय कंटेन आहे, आपल्याला याच्यात थायमिथॉक्झम म्हणजे एक्ट्रा आणि लॅम्ब्डा सायोलिन म्हणजे एक्ट्रा आणि कराटेचं कॉम्बिनेशन भेटतं. हे कॉम्बिनेशन असं आहे की कसल्याही प्रकारचा मावा असतो, तुमचा मुंगी असू द्या किंवा मावा असू द्या, हे जागेवर कंट्रोल करतं. त्या ठिकाणी आपल्याला याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, M45 कॉन्टॅक्ट फंगिसाइड म्हणून घ्यायचं आहे. अधिक त्यामध्ये आपल्याला ओसाका ऑटोसिलिटिक ऍसिड घ्यायचा आहे यामध्ये. आणि यामध्ये खताचं घटक घेणार आहोत आपण 1448 घ्यायचा आहे. आणि ह्या 14-5 फवारणी एकच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट 5व्या ते 6व्या दिवशी कांद्यामध्ये बदल दिसेल आणि पातीची संख्या फास्ट वाढेल. त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा.